काय नाव आहे तुमचं? शोभा भास्कर शेळके. शोभा भास्कर शेळके. शेळके. कुठले राहणार तुम्ही? इथलेच. इथलेच ना? हा गाव कोणता? परसूळ तालुका नांदवड. ठीक आहे. मला हा बंधन शिगरू घेण्याच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होता? हातापायाला मुंग्या यायच्या, हा. जीव कस तरी करायचा. काही टायमाला साखर वाढली जास्त का मग चक्कर यायला सुरुवात व्हायची. आता जशी गोळी घेते तसं काही होत नाही. अच्छा. तो हा तुम्हाला तो आजार वगैरे होता हा किती वर्षापासून होता? आधी भरपूर दिवसापासून होता, पण जेव्हा डॉक्टरकडे चेक केलं त्यांनी सांगितलं शुगर वाढलेली आहे तेव्हापासून. अच्छा. ठीक आहे. करीब करीब किती वर्ष झाले तुम्हाला? 7-8 वर्ष. 7-8 वर्ष झाले तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्ही ज्यापासून हा आपली बीडी स्पंदन शिगरू तुम्ही चालू केलेली आहे, ठीक आहे, त्याच्याने गोळ्याने काय काय फरक पडला तुम्हाला? आता हातापायांचं चक्कर येत नाही ना, हातापायाचं हे पण नाही होत, मुंग्या थांबून गेल्या, जीव घाबरावत नाही. अच्छा. पहिल्या 1-2 दिवसापर्यंत थोडं थोडं व्हायचं, आता नाही होत. आता काहीच नाही. ठीक आहे. लोकांना तुम्ही काय सांगणार हा गोळ्याबद्दल? आता जे आपल्याला ज्यांना होतं त्यांना सांगितलं, मला तर काहीच होऊ शकत नाही. मी म्हणजे डॉक्टरने मला सांगितलं होतं, तुम्ही भात खायचा नाही, तुम्ही याची भाजी खायची नाही पालकाची, परत आता तिथून नाही ते असं चहा प्यायचा नाही, गोड वस्तू खायचीच नाही, केळी खायची नाही, बऱ्याचशा वस्तू खायच्या नाही सांगितलं होतं, बटाटा खायचा नाही. अच्छा. हा गोळ्या घेतल्यानंतर तुम्ही काय खा, काय टेन्शन नाही तुम्हाला, आता सर्व तुमचं चालू आहे. 15 दिवसामध्ये या रसाच्या दिवसात मांडे खाते, काहीच होत काहीच होत नाही. हा गोळी तुमच्यासाठी अमृत आहे. ठीक आहे. कंटिन्यू तुम्ही हा गोळी घ्या, काही टेन्शन नाही तुम्हाला. बाकीचं दुसरं काहीच नाही.